हा रस्ता मोठा दिसतोय आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही विहिरीचा व्यास सुद्धा फार मोठा आहे आणि विहीर पाण्याने काठोकाठ या ठिकाणी भरलेली आहे। सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते। विहिरीने अगदी तळ गाठलेला आहे आणि असं असताना सोलापूरमधल्या माळशिरसमधल्या या विहिरीला पाणी आहे। ही चांगली गोष्ट आहे, मात्र या भरलेल्या विहिरीमध्ये, पाण्याने भरलेल्या या विहिरीमध्ये एक पिकअप गाडी कोसळते कशी? तर यामागचं एकच कारण वाटतंय, ते म्हणजे या विहिरीला नसलेले कठडे। आणि काही दिवसांपूर्वी देखील नाशिकमध्ये असाच प्रकार घडलेला होता। विहिरीला कठडा नव्हता। ती दुर्घटना रात्रीच्या वेळेला घडलेली होती, मात्र ही दुर्घटना अगदी दुपारच्या वेळेला दिवसा ढवळ्या घडलेली आहे। अपघात नेमका कसा झाला त्याचं कारण समोर येईलच, मात्र हे अपघात असे का होत आहेत हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि रस्त्याच्या शेजारी जर विहिरी बांधायला परवानगी दिली जात असेल तर ती कुठल्या नियमांअंतर्गत दिली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरीमधल्या 3 एप्रिलची ही घटना आहे। 3 तारखेला ही दुर्घटना घडलेली होती। दिंडोरीमध्ये रस्त्याच्या मध्येच ही विहीर होती। अनेक प्रश्न याच्यामुळे उपस्थित झालेले होते। एक गाडी कोसळलेली होती आणि पूर्ण कुटुंबावर काळाचा घाला पाहायला मिळालेला होता। या विहिरीला देखील बाजूला कठडे नव्हते। या विहिरीला जे थोडेफार उंच थोडेसे कठडे आपण पाहताय, तर या दुर्घटनेनंतर ते कठडे कशा पद्धतीने कोलमडलेले होते, कोसळलेले होते त्याची देखील दृश्य समोर आलेली आहेत। आणि दुसरीकडे आज सोलापूरच्या माळशिरसमध्ये दुर्घटना घडलेली आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय की रस्त्याच्या मधोमधच असलेली ही विहीर आणि या दिंडोरीमधल्या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता। एकाच कुटुंबातले 9 जण दगावलेले होते। आणि आता सोलापूरच्या माळशिरसमध्ये रस्त्याच्या कडेला विहिरीमध्ये टेम्पो पडून 14 जणांचा मृत्यू झालाय। हा मॅप आपण या ठिकाणी पाहताय नाशिकच्या दिंडोरीमधला की कशा पद्धतीने रस्त्याच्या अगदी मधोमधच ही दुर्घटना घडलेली होती। ज्या वेळेला एक अपडेट समोर येत होते तर त्यानुसार रात्री ज्या वेळेला ज्या कुटुंबावर काळाचा घाला पडलेला होता ते कुटुंब गुगल मॅपच्या साहाय्याने गाडी चालवत होते। त्यांना अंदाज आला नव्हता आणि अंदाज बांधणं सुद्धा फार कठीणच आहे, कारण रस्त्याच्या मधोमध ही विहीर जी आहे ती होती। रस्त्याच्या मध्येच ही विहीर, गाडी कोसळली आणि 9 जणांचा मृत्यू झाला। 3 एप्रिलची ही घटना आहे आणि आता 2 महिने होतात न होतात तोच सोलापूरमधल्या माळशिरसमध्ये देखील अशी घटना घडली आहे की रस्त्याच्या कडेलाच ही असलेली विहीर, या विहिरीमध्ये टेम्पो पडला आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये मृतांमध्ये 4 लहान मुलांचा, 4 महिलांचा समावेश आहे आणि 2 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे अशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते। मात्र काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचणार आहेत अशी माहिती त्यांच्याकडून दिली जाते। पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळलेली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासकीय कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की विहीर बांधण्यासाठी ज्यावेळेला संमती दिली जाते त्यावेळेला ती कोणत्या नियमानुसार दिली जाते। रस्त्याच्या कडेला ही विहीर बांधण्यासाठी परवानगी मिळाली कशी? जर ही परवानगी जुनी होती तर त्यावेळेचे अधिकारी कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शेत शिवारामधली विहीर आपण या ठिकाणी पाहताय आणि सध्याची दृश्य जर आपण पाहिली तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणीबाणीची अवस्था आहे। अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे, मात्र ही विहीर पाण्याने अक्षरशः काठोकाठ भरलेली आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेला ही दुर्घटना घडली असेल त्यावेळेला काय किती मोठा हाहाकार माजला असेल हे शब्दात मांडणं अत्यंत कठीण आहे। यंत्रणा त्या ठिकाणी लगेच पोहोचली, मात्र ज्या वेळेला ही पिकअप गाडी या विहिरीमध्ये कोसळली त्याच्यामध्ये 14 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळतेय आणि 8 जणांचे मृतदेह हे बाहेर काढण्यात आलेले आहेत, रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती मिळतेय। संध्याकाळचे आता जर आपण पाहिलं तर संध्याकाळचे वाजतायत 6:30 दिवसा ढवळ्या ही दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। अपघात नेमका कसा झाला याच्या मागची कारणं समोर येतीलच, मात्र रस्त्याच्याच कडेला असलेली ही विहीर आणि या विहिरीला कठडे नसणं एक मोठी बाब म्हणावी लागेल। ज्यावेळेला पिकअप गाडी या ठिकाणाहून जात होती त्यावेळेला नेमकं काय घडलं याची माहिती समोर येईलच, मात्र ही पिकअप गाडी या विहिरीमध्ये अक्षरशः कोसळली। शेत शिवारामधल्या विहिरी जर आपण बघितल्या तर घराच्या आजूबाजूला असलेल्या विहिरी आणि शेत शिवारामध्ये असलेल्या विहिरी याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं, खूप खोली असते शेत शिवारामधल्या विहिरींमध्ये, कारण की संपूर्ण शेतीला जे आहे ते पंपच्या साहाय्यानं पाणी जे आहे त्या विहिरीतून या पाण्याचा उपसा होत असतो, त्याच्यामुळे याची खोली ही फार मोठी असते। या विहिरी संदर्भातले अपडेट्स आणि माहिती जी आहे ती समोर येईलच, मात्र ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्याच्यानंतर आजूबाजूचे लोक, गावकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आले
त्या ठिकाणी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न झालाही असेल, मात्र ही पिकअप गाडी ज्या वेळेला या विहिरीमध्ये खोल गेली त्यावेळेला नेमकं काय दृश्य असेल हे सांगणं हे फार कठीण आहे. पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय.